मध्ये आज आपण शिकणार आहोत मराठी सेंटेन्स इंग्लिश ट्रान्सलेशन। म्हणजेच कोणतेही मराठी वाक्य इंग्लिश मध्ये कसं तयार करावं हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मित्रांनो, आता सर्वात पहिला सेंटेन्स आहे आपला, मी शाळेत जात आहे। मी शाळेत जात आहे। तर मित्रांनो, आता हा सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसा बनेल? हा लहान सेंटेन्स आहे, पण आपण किती मोठा सेंटेन्स इंग्लिश मधून कशा पद्धतीने बनवला जातो हे सुद्धा आपण बघूया। पण लहान सेंटेन्स पासूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल। तर बघा मित्रांनो, मीला इंग्लिश मधून काय म्हणतात तर आय, म्हणून मी इथे घेतला आय, पहिला घेतला। नंतर आता आपल्याला काय करायचंय, शेवटचा घ्यायचा आहे। आय लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं एम, आय एम। नंतर आता जात, पहिला घेतला शेवटचा घेतला, इकडून असं वापस यायचं। जातला इंग्लिश मधून आपण म्हणलं गो, म्हणून मी इथे घेतलं गो। आता तो जात आहे, जाणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून आपण इथे वापर केला ING चा, म्हणजे काय झालं, गोइंग। का वापर केला? कारण की काम अपूर्ण आहे, तो जात आहे, अजून गेलेला नाही, म्हणून इथे ING चा वापर केला। आय एम गोइंग। आता काय करायचंय, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचंय, म्हणून दुसऱ्या जागेवर जर जायचं असेल तर टू चा आपण वापर केला, टू। नंतर शाळा, याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर स्कूल। ओके, आता तुमचं हे क्लिअर झालं की हा सेंटेन्स कशा प्रकारे तयार झाला हे तुम्हाला आता समजलेलं आहे। तर आता आपण पुढे जाऊयात। तर मित्रांनो, आता आपला पुढचा सेंटेन्स आहे, मला इंग्रजी बोलायला पाहिजे। मला इंग्रजी बोलायला पाहिजे। तर मला जरी असलं आणि मी जरी असलं तरी तिथे आयचाच वापर होणार आहे। तर मला, याला मी इंग्लिश मधून म्हणलं आय, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा। नंतर पाहिजेला इंग्लिश मधून काय म्हणतात तर शुड, म्हणून मी ते घेतलं शुड, आय शुड। नंतर आता बोलायला, याला इंग्लिश मधून आपण म्हणतो स्पीक, पहिला घेतला शेवटचा घ्यायचा। नंतर इकडून आपल्याला वापस यायचंय, आय शुड। बोलायला, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं स्पीक, आय शुड स्पीक इंग्रजी, याला आपण म्हणू इंग्लिश, म्हणजे झालं आय शुड स्पीक इंग्लिश। ओके, आता तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलेलं आहे। आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया, आय शुड स्पीक इंग्लिश। मी दररोज इथे क्रिकेट खेळू शकतो। हा आपला पुढचा सेंटेन्स आहे, मी दररोज इथे क्रिकेट खेळू शकतो, क्रिकेट खेळू शकतो। मीला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय, म्हणून मी इथे घेतला आय, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला म्हणजे शकतो, याला आपण इंग्लिश मधून म्हणतो कॅन, आय कॅन। नंतर इकडून आता आपल्याला असं वापस यायचंय, आय कॅन। नंतर खेळू, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं प्ले, खेळण्याला इंग्लिश मधून प्लेच म्हणतात। नंतर क्रिकेट, इथे आपण घेतलं क्रिकेटला इंग्लिश मधून क्रिकेटच म्हणतात, म्हणून आपण इथे घेतलं क्रिकेट, आय कॅन प्ले क्रिकेट। नंतर इथे याला आपण इंग्लिश मधून म्हणतो हियर, आय कॅन प्ले क्रिकेट हियर।
दररोज याला आपण म्हणलं डेली. ओके, एवढं तुमचं आता क्लिअर झालं. तर आपण आता पुढे जाऊयात. तर मित्रांनो, आता आपला पुढचा सेंटेन्स आहे, मी दररोज बाजारात आंबे विकत आहे. मी दररोज बाजारात आंबे विकत आहे. विकत आहे. तर मित्रांनो, आता मीला इंग्लिश मधून काय म्हणतात तर आय, म्हणून मी इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आय लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं एम. आय एम. नंतर असं वापस यायचंय विकत. विकतला इंग्लिश मधून काय म्हणतात सेल. पण विकत आहे, विकणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणजेच काम पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून आपण इथे घेतला आय एन जी. आय एम सेलिंग. एवढं झालं विकत. नंतर आंबे. आंबा नाव आहे का ते तर नाही, तर आंबे नाव येते, म्हणजेच आपण घेतलं मँगो आणि त्याला प्लुरल कराय करता यसचा वापर केला, म्हणजेच ते एकाच्या ऐवजी अनेक आंबे दिसतील, म्हणजेच हे झालं मँगोज. आय एम सेलिंग मँगोज. नंतर आता बाजारात. बाजार म्हणजे काय इंग्लिश मधून मार्केट, म्हणून मी इथे घेतलं मार्केट. नंतर दररोज याला आपण इंग्लिश मधून म्हणतो डेली. बघा, थोडाफार मोठा सेंटेन्स होता, पण किती लवकर तयार होऊन गेला. अशाच प्रकारे मोठे मोठे सेंटेन्स सुद्धा आपण तयार करू शकतो. तर आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया. तो दररोज गावामध्ये गणित शिकवत आहे. तो दररोज गावामध्ये गणित शिकवत आहे. गणित शिकवत आहे. तर मित्रांनो, आता तोला इंग्लिश मधून काय म्हणतात तर ही, म्हणून आपण इथे घेतला ही. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. ही लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज. ही इज. नंतर आता शिकवत असं वापस यायचं. शिकवत. शिकवतला इंग्लिश मधून म्हणतात टीच. शिकवत आहे. शिकवणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून आपण इथे वापर केला आय एन जी चा. ही इज टीचिंग. नंतर गणित म्हणजे इंग्लिश मधून काय मॅथ. ही इज टीचिंग मॅथ. नंतर आता गावामध्ये याला इंग्लिश मधून काय म्हणायचंय गावाच्या मध्ये. मध्ये म्हणजे काय गावाच्या आत. आणि गावाच्या आत आहे, तो गावाच्या मध्ये आहे. आतला इंग्लिश मधून म्हणतात इन. गावाच्या मध्ये म्हणजेच गावाच्या आत. नंतर आता काय करायचंय आत. आतला आपण इंग्लिश मधून म्हणलं इन. नंतर आता त्यांनी मध्ये म्हणलंय, म्हणून आपण आत आणि मध्ये हे दोन शब्द घेऊन इन द असं तयार होतं. मॅथ इन द विलेज. कारण की गाव. गाव म्हणजे इंग्लिश मधून काय विलेज. नंतर आता दररोज याला आपण इंग्लिश मधून म्हणलं डेली. तर आता अशा प्रकारे तयार झालं. तर आता आपण पुढे जाऊया. पुढचं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ते शिकल्याशिवाय तुम्हाला बरेचसे सेंटेन्स येणारच नाहीत, म्हणून पुढचं सुद्धा नक्कीच बघून घ्या. तर मित्रांनो, आता मी
सेंटेन्स घेतला, मी अजूनही शाळेत आहे. मी अजूनही शाळेत आहे. शाळेत आहे. तर आता मीला इंग्लिश मधून म्हणतात आय, म्हणून मी ते घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आय लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणणारे एम. आय एम. नंतर आता इकडून असं वापस यायचंय. नंतर शाळेत, शाळेच्या आत. हा त आपल्याला काय सांगतोय? शाळेच्या आत. आणि आतला इंग्लिश मधून म्हणतात इन, म्हणून मी ते घेतलं इन. आय एम इन. नंतर शाळा, याला आपण म्हणलं स्कूल. आय एम इन स्कूल. नंतर अजूनही, याला आपण म्हणलं स्टील. म्हणजे झालं आय एम इन स्कूल स्टील. अशा प्रकारे हा सेंटेन्स तयार झाला. तर आता आपण एक सेंटेन्स अजून घेऊया. मी वर्तमानपत्र वाचत आहे. मी वर्तमानपत्र वाचत आहे. तर आता मीला इंग्लिश मधून काय म्हणतात? तर आय, म्हणून मी ते घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आय लागला म्हणजे आयला इंग्लिश मधून आपण म्हणलं एम. आय एम. नंतर वाचत, याला इंग्लिश मधून म्हणलं रीड. वाचत आहे. वाचणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून इथे आपण घेतला आय एम जी. आय एम रीडिंग. नंतर आता एक वचन सेंटेन्स सिंग्युलर आहे. बघा, ज्यांना पण सिंग्युलर प्लुरल येत नसतील त्यांनी एकदा समजून घ्या. सिंग्युलर प्लुरल. तर आता सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. तर आता बॉय, सिंग्युलर मध्ये समजा मी घेतलं बॉय, तर प्लुरल मध्ये बॉय तसं येईल आणि त्याच्यासोबत फक्त यस लागेल. म्हणजे काय झालं मित्रांनो? बॉईज. समजा मी जर घेतलं गर्ल, तर काय येणार आहे? गर्ल्स. म्हणजे फक्त यसचा वापर होतोय. समजा आता जर ग्लास येऊन गेलं, ज्याच्यामध्ये यस ऑलरेडी आहे, त्याच्यात तुम्हाला ईएसचा वापर करायचा आहे. म्हणजे झालं ग्लासेस. ओके. तर आता समजा बॉय, हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. तर आता सिंग्युलर मध्ये आपण अ बॉय अशा प्रकारे याला वापरत असतो. तर आता एवढं तुम्हाला समजलं, म्हणजे फक्त अचा वापर करायचा या. समजा अ गर्ल, अ ग्लास, अशा प्रकारे. अ म्हणजे एक आणि गर्ल म्हणजे मुलगी, एक मुलगी. म्हणजे ते एक आहे असं दाखवण्याकरता आपल्याला इथे अचा वापर करावा लागतो. मग वर्तमानपत्र एक आहे का दोन आहे? एक आहे. वर्तमानपत्रे जर असतं तर ते दोन असते, म्हणून आपण इथे घेतला अ. नंतर वर्तमानपत्र, याला इंग्लिश मधून आपण म्हणलं न्यूजपेपर. ओके. तर आता एवढं आपलं क्लिअर झालं. तर आता आपण अजून एक सेंटेन्स घेऊया. माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहेत. माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहेत. तर आता याचं तुम्ही कमेंट मध्ये उत्तर द्या. तुम्हाला फक्त माझे आणि वडील हे पहिलं घ्यायचंय, नंतर शेवटचा घ्यायचाय आणि असं वापस यायचंय. ओके. तर आता तुम्ही याचं कमेंट मध्ये उत्तर द्या, म्हणजे तुम्हाला समजलं आहे की नाही हे पण मला समजेल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तुमचं एक लाईक मला खूप मोटिवेशन आणि कॉन्फिडन्स देतं मित्रांनो. नंतर आणि जर चॅनलवर नवे आले असाल तर आपल्या चॅनलला इंग्लिश करता सबस्क्राईब सुद्धा करा. असेच इंग्लिशचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.